मराठवाड्यामध्ये आणि तुलनेने महाराष्ट्रामध्ये सुद्धा ऊसाची लागवड ही खूप मोठ्या प्रमाणावर केली जाते. ऊस तोडून गेल्यानंतर बरेच शेतकरी जी पाचट आहे ती पाचट जाळून टाकतात. परंतु तसं न करता शेतकरी बांधवांनी ऊसाच्या पाचटापासून जर सेंद्रिय खत केले तर त्याचा फायदा नक्कीच शेतकरी बांधवांना होऊ शकतो. त्यामुळं पाचट जाळून टाकल्यामुळे जमिनीची वरच्या थरातील जी काही उपयुक्त जीवाणू आहेत त्यांचा नाश होतो आणि पाचटामधील अन्नद्रव्यांचा देखील आपण पाचट जाळल्यामुळे नायनाट होतो. यामुळे ऊसाच्या मुळाला उष्णतेची झळ बसल्यामुळे त्याचा फुटव्यावर देखील विपरीत परिणाम होताना बऱ्याच ठिकाणी दिसून येतो. त्यासाठी शेतकरी बांधवांनी पाचट न जाळता खोडवा ऊसामध्ये शेतातील पाचट खोडव्यातील सरीमध्ये पसरून घेणं आवश्यक आहे. म्हणजेच जी आपली पाचट आहे त्याची पाचटीची कुट्टी करणं अत्यंत आवश्यक आहे. सुरुवातीला ऊस तुटून गेल्यानंतर जी पाचट आहे ती पाचट खोडव्यातील ऊसामधील सरीमध्ये आपल्याला पसरवायची आहे. त्यानंतर एकरी 1 बॅग युरिया, 1 बॅग सुपरफॉस्फेट, 10 टन ऊसाची मळी व शेवटी 4 किलो पाचट कुजविणारे जीवाणू त्यावर पसरवायचे आहेत. त्यानंतर खोडव्याच्या बगला फोडून माती पाचटावर पसरायची आहे. काही पाचट उघडी राहिली असल्यास पाणी देताना उघडे पडलेले पाचट दाबून टाकावे. त्यानंतर पिकास नेहमीप्रमाणे पाणी व खते द्यावेत. 3 ते 4 महिन्यांमध्ये संपूर्ण पाचट कुजून उत्तम प्रतीचे सेंद्रिय खत मिळते. त्यामुळं शेतकरी बांधवांनी जी काही आपली पाचट आहे ती पाचट न जाळता जर त्याची कुट्टी केली आणि पाचट कुट्टी यंत्र देखील उपलब्ध आहेत. पाचट कुट्टी यंत्राच्या सहाय्याने जर आपण त्याची चांगल्या पद्धतीनं कुट्टी केली आणि ती जर आपल्या जमिनीतच आपण टाकली तर 3 ते 4 महिन्यामध्ये अत्यंत चांगल्या दर्जाचा सेंद्रिय खत या ऊसाच्या पाचटापासून तयार होतो. त्यामुळं शेतकरी बांधवांनी हे करणं आवश्यक आहे. जर आपण असं केलं तर आपल्याला काय फायदा होतो तो आपण पाहूया. साधारणतः 1 हेक्टर क्षेत्रामधून 7.5 ते 10 टन पाचट उपलब्ध होते आणि ते जर आपण कुजवली तर 31 ते 50 किलो नत्र, 12.75 ते 30 किलो स्फुरद आणि 52.5 ते 100 किलो पालाश यासोबतच 3 ते 4 हजार किलो सेंद्रिय कर्ब आपल्या जमिनीत उपलब्ध होऊ शकते. त्यामुळं ऊसाची पाचट कुजवणे किती आवश्यक आहे हे यावरून आपल्याला लक्षात येतं. जर तुम्ही असं केलं तर तुम्हाला चांगल्या दर्जाचं सेंद्रिय खत कर्ब आपल्या जमिनीला मिळेल आणि यामुळे आपल्या जमिनीचा पोत सुधारण्यास देखील फायदा होणार आहे. तर शेतकरी बांधवांनी नक्कीच याचं अवलंबन करावं. धन्यवाद.